ज्यांनी कफन चोरीचा घोटाळा केला त्यांनाच उमेदवारी मिळाली। किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकरांवर गंभीर आरोप केले। पेडणेकरांना उमेदवारी म्हणजे ठाकरेंचा भ्रष्टाचाराला पाठिंबा अशा शब्दात किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला। ज्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोविड कफन बॉडी बॅग घोटाळा केला, ज्यात करोडो रुपयाचा घोटाळा झाला, त्यांच्यावर अग्रीपाडा पोलीस स्टेशन यांनी गुन्हा दाखल केला, ईडीने कारवाई केली। आता महापौर किशोरी पेडणेकर यांना उबाटाने आता उमेदवार घोषित केले आहे। याचा अर्थ असा की जे कोविड मध्ये 2000 कोटीचा घोटाळा मुंबई महापालिकेने केला, त्याला उद्धव ठाकरेचे दोन्ही हाताने आशीर्वाद होते। आमचा प्रश्न उबाटाला हा आहे की कोविड मध्ये तुमचा अर्धा डझन नेत्यांवर किरीट सोमय्यांनी तक्रार केली, गुन्हे दाखल झाले, जेलमध्ये गेले। यासाठी मुंबईकरांची माफी केव्हा मागणार? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।